आता काय तर सोनं बंदी होणार, तर कोरोना बंदी झाले, सगळ्या बंदी झाल्या, तर सोनं बंदी होणार. मग जेवायला काय कधीच बंदी नसते. तर आज सकाळी मस्त पूजा वगैरे करून घेतली. आमच्या इथे येणार होते पाहुणे म्हणून पटापट स्वयंपाक करायला घेतला. पाहुणे येणार आहेत म्हणून तर जेवायला तर बनवावंच लागेल, कारण याच्यावर कोणी बंदी आणू शकत नाही. कारण जेवण हे सगळ्यांचा गरजेचा प्रश्न आहे. जेवण नाही बनवलं तर कोणी जेवू शकत नाही, कोणी त्यांना देऊ शकत नाही आणि कोणी खाऊ शकत नाही, असं काहीतरी असतं. तर पटापट असं स्वयंपाक करून घेतला, थोडंसं बेसन पीठ वगैरे मिक्स करून घेतलं भजी वगैरे बनवायला आणि स्वयंपाक चालू केला. मग स्वयंपाक करायला काय बंदी नाही आहेत कोणाला, कारण सगळ्यांना स्वयंपाक हा आवर्जून करणेच असते. मग ते पाहुणे असो कोणी असो, त्यांना येऊन काम हे प्रत्येक ठिकाणी लेडीजला करावंच लागतं. तर पाहुणे असे मस्त जेवायला बसले बघा. आमच्या पिल्लूचं इथं वाढणं चाललेलं होतं आणि लगेच पाहुणे जेवले वगैरे लगेच निघाले. तर असा होता माझा आजचा दिवस. चलो बाय, व्हिडिओ इथेच संपवते. तुम्ही काय आज बंदी केलं सांगा मला व्हिडिओमध्ये.